नमस्कार मंडळी, मी रोहित शिंदे तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मी आज आलोय गावी, सकाळी आलोय आणि व्हिडिओ तर बोललात तर आज व्हिडिओ मी जवळपास 6 महिन्याने आज व्हिडिओ करतोय परत, कारण कामाच्या ह्याच्याने जरा व्हिडिओ करायला नाही जमत होते। तर आता परत आपल्या शिमग्याची होळीची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर व्हिडिओ जरा समजून घ्या कसे होत आहेत ते। तर आता मी चाललोय सानेवरती, जरा रात्री होळी आहे आपली, तर त्याची जरा पूर्व तयारी करायची आहे। तर आम्ही चाललोय, आम्ही आता निघतोय, एक सर्व आपली पोरं वगैरे आहेत। तर आता आम्ही निघालोय सानेवरती, बघूया आता बघूया किती जण भेटतात आपल्याला वाडीतली पोरं। जेवढी भेटेल त्यांना घेऊन जाऊया खाली सानेवरती तयारी करायला। बघूया कोण कोण भेटतात। अर्णव पण आलाय आज, अंश आलाय, सॉरी अंश हा अंश आला। ए अंश हाय कर, हाय कर, हाय इकडे हाय कर, हाय कर, हाय हाय कर, असा हाय कर मोबाईलला, हाय कर। हा चला, उपास आहे, होळीचा उपास आहे। चला जाऊया सानेवर। काय काय तयारी केली नाही बघा, दाखवतो काय केली। एकदम मस्त तयारी केली आहे। इकडे लाईट वगैरे आपल्या होळीचं हे आहे, इकडे आपली होळी लागणार आहे। मस्तपैकी पताके वगैरे लावलेत, लाईट वगैरे पण लावली। अजून इकडे बाजून बाकी आहे, एवढं सामान घेऊन आले म्हणजे किती तयारी आहे म्हणजे बघा। म्हणजे रात्री किती एकदम भारी आपला शिमगोत्सव होणार आहे बघा। अजून इकडे होळी वगैरे उभी करायची, आता आम्ही आले तयारी करायला। तिकडे पाण्याची सोय करायला गेलीत। हे पाणी येईल काय रे आज? पालखीचे इथे डेकोरेशन करून झालंय। डेकोरेशन काय तुम्हाला रात्री दाखवेन, कारण आता दिवस आहे त्याच्यामुळे लाइटिंग वगैरे आपले काही दिसत नाही। तर बघूया आता जाऊया परत देवळात। सगळे आपले सगळे एवढी गँग होती, आपण दिसलो काय नाही हा, पण दाखवले नाही मी, कारण सरप्राईज असेल ना आपण काय रात्री केलंय ते। रात्रीचं डिस्कशन चालू आहे कसं काय करायचं। हे सगळं रात्रीचं डिस्कशन चालू आहे कसं काय करायचं ते। रात्री तुम्हाला एकदम भारी बघायला भेटणार आहे, नवीन काहीतरी। ठीक आहे, चला दाखवतो। आता देवळात जातो, जरा देवळात बघूया काय बाकी आहे, काय तयारी। आता थोडी ढोळाची टेस्टिंग कशी वाजतात इकडे तोफेची पण टेस्टिंग चालू आहे। रात्री एकदम खूप मजा येणार आहे बघा। तयारी किती बघा झाली ना, तोफेची तयारी चालू आहे। तर आपण आता घरी निघालोय, तोफेची सर्व्हिसिंग करायला आता घरी निघालोय। तिथे काय ओपन नाही झाली, तो आता घरी जाऊन सर्व्हिसिंग करूया, बघूया उघडते काय। आता घरी चाललेला आहे आणि दुपारच्या 1 पण वाजलाय। परत आपल्याला जेवून देवळात पण यायचंय। आताच मस्त करून फ्रेश बिश होऊन आलोय, देवळात चाललोय, मागेच आहे देऊळ। आता मी देवळात चाललोय, तर बघूया देवळात किती जमलेच असतील। आता वाजले 4 वाजायला आलेत। जायचं आपल्याला, आपल्या ज्या देवी आहेत मानया आणि बघले त्यांना आपल्याला माघारी जायचं आहे। तर तिकडे ते तुम्हाला दाखवतो, चला बघूया।
बाहेर कुठे लावत होते तेवढं बोलला ना काय आलं तर काय नाही सकाळी मस्तरला पाणी माना बघ तुला पांगल पोगा खिलखान्याला न्यायला आलाय तो आपल्या माघारी आले तर आपल्याला तू चल खिलखान्यात नातायला तर तू मुंबई पण सुखात समार कोणी चला वाजवा
सकाळी गेली होती गाडी सकाळी काय बाबू पुढे उभा राहणार मानाय बघ तुला पांगल मांग खेळ खाण्याला झाला मांगारी आलं तर आपला खेळ खाण्याला नाताला चल आणि सुखात थांबा राखतो तर आज उम्याचा बर्थडे आहे तर उम्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आपल्या युट्यूब परिवाराकडून पण हॅपी काय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तर रात्री काहीतरी बनलं पाहिजे आपला शिमगा झाल्यावर नक्की का? ठीक आहे उम्याचा बर्थडे आज रात्री बघूया उम्या काय पार्टी देतोय बघूया। आता आपले मानाई देवी आणि वाघजाई देवीला आपण माघारी आणून झालेलं आहे। आता आपण जाऊया तिकडे माड तोडायला गेले तिकडे आधी जाऊया तिकडे गेले आपल्याला थम्सअपची पण सोय झाली सगळ्यांना सगळे थम्सअप वगैरे पितात गरम पण खूप होते त्यामुळे थम्सअप चला आता आपण जाऊया माड तोडायला सगळेच निघाय गेलेत पुढे आपण पण जाऊया। इथे 4-5 6 माड आहे माडाला 1 2 3 4 5 तो माणूस असा तरी पडला ना सूर्या असा का घेता नक्की काय का तुझ्या वाढताना जो तिकडे द्वारात टाकतील हा आणि या किल्च्यावर येऊन माडावर आपटला मग त्याला सांगतोय हा किल्च्यावर अडकल काय हा बघा किल्च्यावर अडकल काय बघ पडला पाहिजे काय पुण्यासारखा येऊ दे थंडा पितात तरी खाली तुला जेवढा वरती तोडता येईल तेवढं वाव द्या आता गाड्यांना सगळ्या
सगळे येत आहेत आता हळूहळू माळ तोडायला सुरुवात केली. अर्धे गेले तिकडे आणि इकडे माळाला वरती रशी बांधली. आपल्या वरती रशी बांधली ते तिकडे खेचणार खाली इकडे तोडतात. भाऊ बांधायला काय काय कोयती इकडे बाहेर तिथं जातो देवा. आत्ताच माळ आणून सानेच्या वर ठेवलेला आहे. आता काय देवळात किती तयारी चालू आहे. ओके चल देवळात पालखी सजवायचं काम चालू आहे. पालखी सजवत आहेत. ते बघा तिकडे माड उभा करतायत. तिकडेच आपण जाऊया बघूया. आणि वरती चंद्र पण बघा पूर्ण रेड रेड झालाय.
पूर्ण लाल झालाय. तेव्हा बिना सपोर्टचं कसं हे माड उभा करतात बघा. तुम्ही पण दिसताय, सगळे दिसणार. बघा कसा माड उभा केला तो विदाउट सपोर्ट अशा रस्सीच्या, आणि ते जे कैची सारखं लावलंय त्याला घी बसून त्याच्या साह्याने कसं उभा करतात बघा, एकदम पारंपरिक पद्धतीने. तो बघा माड फायनली उभा झालाय. आता तिकडे होळी उभी करतात.
चला तोपर्यंत आपण जाऊया देवळात, पालखी किती सजवले बघूया.